पनवेल येथे आज माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या 75व्या वाढदिवसाचा अमृत महोत्सव अत्यंत जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने पनवेलमध्ये भव्य अमृतमयी कीर्तन महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात परिसर भक्तिरसात न्याहाळलेला दिसून आला। रामशेठ ठाकूर यांनी राजकारणाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहेत, पण सामाजिक कार्याच्या क्षेत्रातही ते तितकेच सक्रिय आणि तत्पर आहेत। समाजाच्या सर्वच घटकांसाठी त्यांनी अनेक विधायक उपक्रम राबवले आहेत। त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, चाहते आणि पनवेलकरांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती। या कार्यक्रमाला भाजप आमदार प्रशांत ठाकूर, महेंद्र घरत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वत्र रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा देताना उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले। या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने रामशेठ ठाकूर यांचे पनवेलकरांनी आणि कार्यकर्त्यांनी भरभरून स्वागत केले। रामशेठ ठाकूर हे या समाजाचे आणि राजकारणातले एक दीपस्तंभ आहेत। त्यांची जी ताकद आहे, आपण पाहिलं की समाजकारणामध्ये या महाराष्ट्राचं दानशूर करणं त्यांना समजलं जाते। जेवढ्या ठिकाणी लोक असतील, धार्मिक कार्यासाठी असेल, आजारपणासाठी असेल, त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्था असेल, रामशेठ इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, आपण पाहिलं त्यांचं काम फार उच्च श्रेणीचं आहे। म्हणजे या नवीन जे शिडकोन नवी मुंबई डेव्हलप केली, याच्यामध्ये आज तुम्ही पाहिलं रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सेकंडरी कॉलेज, JPSP संस्था, लॉ कॉलेज, अनेक ठिकाणी प्रकल्प असतात, अस्तित्व त्याच्यामध्ये दिसते। आणि खऱ्या अर्थानं काँग्रेसमध्ये असताना, विलासराव देशमुख असताना नागरिक सुविधांची कामं बंद झाली होती। गावोगाव ती कामं सुरू करण्यामध्ये ते यशस्वी झाले। गरजेपोटी घरं बांधण्यास सांगणारा एकमेव नेता रामशेठ ठाकूर। का बिंदास बांधा, झोपडपट्टीवाशांना जर ते घरं देतात, जागा देतात परप्रांतीला, तर तुम्ही तुमच्या वाडवडिलांची जमीन घेऊन शिडको नवी मुंबई शहर विकसित केलंय। त्यामुळे त्यांचं फार योगदान आहे समाजासाठी। आदिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लढा जो झाला, त्याच्यामध्ये बॅकबोन म्हणून त्यांनी काम केलं। तर रामशेठ एक समाजामध्ये म्हणजे सर्व आज या आंदोलनामध्ये जवळजवळ 6 जिल्ह्यामध्ये ते आगरी समाजाचे नेते म्हणून पुढे आले। काही एक समाजाचा बी पाटलांतर नेता बोलतो रामशेठ असतो। आणि नेहमी सगळे आम्ही जरी कुठल्या पक्षात असलो तर अनेक कार्यकर्ते घडवले, हजारो लोकांना रोजगार देण्याचं त्यांनी काम केलं, हजारो उद्योगपती बनवण्याचं काम करत असेल। तर एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून रामशेठ ठाकूर आहेत आणि म्हणून त्यांना समाजाचा दीपस्तंभ असं आपण समजून बस। लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना त्यांच्या 75व्या जन्मदिनानिमित्त मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी कीर्तन महोत्सव इथे आयोजित केलाय। सर्व पुरणबळ तालुक्यातल्या भजनप्रेमी मंडळींना, आध्यात्मिक क्षेत्रातल्या मंडळींना हा चांगल्या प्रकारचा एक प्लॅटफॉर्म ते उपलब्ध करून दिला आहे। तर त्याच्या मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी आयुष्य लाभो असं सदिच्छा व्यक्त करतो आणि आमचं प्रेम असं वृद्धिंगत राहो ही परमेश्वराची प्रार्थना। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज बेनवंसी, पुरुषोत्तम कुणेजा का रिपोर्ट, पनवेल।